एक लोकप्रिय हवा शुद्ध करणारे आणि देखभालीस सोपे घरातील शोभेचे झाड, ज्याला चमकदार गडद हिरवी किंवा मरून पाने असतात. हे हवेतील विषारी घटक काढून टाकतात, त्याचनुसार वास्तू प्रमाणे समृद्धी आणते आणि उत्तम वाढीसाठी उज्ज्वल अप्रत्यक्ष प्रकाश व नियमित पाणी आवश्यक असते. तर ओम साईराम, तुमचे माझ्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. व्हिडिओ कुठे न स्किप करता पूर्ण बघा आणि आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा, म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील. तर हे रबर प्लांट आहेत आणि एक सदाहरित झाड असून घरातील कुंडीस लावल्यास मध्यम आकाराने वाढते, परंतु बाहेर लावल्यास खूप मोठे होऊ शकते. पाने जाड, चांबड्यासारखी आणि चमकदार असतात. नवीन पाने बरेचदा लाल रंगाच्या आवरणात येतात. त्याचबरोबर ह्या प्लॅन्टवरती जर धूळ कण बसलेले असेल तर तुम्ही थोडंसं स्प्रे करून कपड्याच्या सहाय्याने स्वच्छ पुसून जर काढले तर हे झाड लवकरात लवकर वाढते आणि दिसायलाही सुंदर दिसतात. तर रबर प्लॅन्टचे फायदे बघाल तर हवा शुद्धीकरण करते, हे घरातील हवा शुद्ध करते आणि ऑक्सिजनची पातळी वाढवते. त्यानंतर आग्नेय दिशेला ठेवल्यास आर्थिक समृद्धी आणि सौभाग्य वाढते असेही मानले जाते. तर याची देखभाल तुम्ही कशी कराल? अत्यंत कमी काळजी घेणार आणि दुष्काळ सहन करणारे रोप आहेत. म्हणजे तुम्ही या झाडाला पाणी 8 दिवसातून एकदा दिले तरीही चालेल. जास्त पाणी याला आवश्यक नसते. जास्त जर पाणी दिले तर हे प्लॅन्ट लवकर खराब होते. तुम्ही जर त्याला 8 दिवसातून पाणी द्यायची सवय लावली तर त्याला 8 दिवसातूनच पाणी द्या, जेणेकरून त्याच्या सवयीप्रमाणे ते बरोबर पाणी घेते. आणि आपण जर आठवड्यातून 2दा पाणी दिले तर त्याचं वाढण्याचं क्षमता जरा कमी जास्त होते. त्यानंतर याला प्रकाश कसा द्यायचा किंवा याची काळजी कशी घ्यायची, तर उज्ज्वल अप्रत्यक्ष सूर्यप्रकाश आवश्यक असतो. थेट कडक उन्हात याची पाने जळून जातात. तुम्ही याला जर इंडोर ठेवले तरीही चालते, फक्त त्याला 8 दिवसातून एकदा सूर्यप्रकाश मध्ये ठेवा. ते पण एकदम नॉर्मल सकाळचा सूर्यप्रकाश पाहिजे असतो. तर पाणी म्हणाल तर मातीची वरची जी 2-3 इंच थर सुकल्यावरच पाणी द्यायचे आणि अति पाणी दिल्यास याचे मुळे कुजून जातात. तापमान जर म्हणाल तर उष्ण आणि दमट हवामान याला चांगले मानवते. त्यानंतर माती जर म्हणाल तर निचरा होणारी माती पाहिजे असते. त्याला पॉटिंग मिक्स वापरा किंवा जास्त वाळूचे प्रमाण वापरा. त्याच्यानंतर पानांवरील जी धूळ आहे ते ओल्या कपड्याने पुसून टाका, ज्यामुळे प्रकाश संश्लेषण चांगले होते. त्यानंतर तुम्ही सर्वात एक महत्त्वाची जर टीप म्हणाल तर ह्या झाडाचा जो चिकट रस आहे तो एक विषारी असतो आणि त्यामुळे आपल्या ज्या घरात जर पाळीव प्राणी असतील किंवा आपल्या घरात जर लहान मुले असतील तर त्यांना त्या झाडापासून लांब ठेवा. बाकी या झाडाचे जर तुम्हाला नवीन प्लॅन्ट तयार कसे करायचे असेल तर हे प्लॅन्ट मी आत्ता 2 महिन्यांपूर्वी आणले आहेत. तर जर नर्सरीत बघितलं तर ह्या प्लॅन्टची किंमतही खूप असते. पण एका प्लॅन्टपासून जर आपल्याला दुसरे प्लॅन्ट तयार करायचे असेल तर हे झाड तुम्ही थोडेसे आणखी वाढल्यानंतर त्याला इथपासून कट जर केले, खालचे 2 पानं काढून तुम्ही कोरपडमध्ये डीप केले आणि हे प्लॅन्ट परत लावले, वरची जी फांदी आहे तर त्या कटिंगपासून पण एकदम छान असे नवीन प्लॅन्ट तयार होते. तर चला, तुम्हाला जर माझे रबर प्लॅन्ट आवडले असेल किंवा रबर प्लॅन्टविषयीची माहिती आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.